नमस्कार मित्रांनो, आज आपण लोहगावमध्ये आलो होतो. मी विचार केला होता की आपली पहिली रील आपण चविष्ट जेवणावर बनवूया किंवा एखाद्या चांगल्या लोकेशनवर. पण काय आहे ना, वाढीव पुणेकर म्हटल्यावर काहीतरी वाढीव तर होणारच. मग विचार केला की लोहगावचा हा रस्ता किती घाणेरडा आहे. घाणेरडा शब्दाला पण लाज वाटेल इतका हा रस्ता घाणेरडा आहे. गेले कित्येक वर्ष हा रस्ता असाच आहे. प्रशासन तर झोपलेच, पण इथले कॉन्ट्रॅक्टर, कॉर्पोरेटर, आमदार कोणाचंही इकडे लक्ष नाही. जेवढा खर्च ही लोक स्वतःचे बॅनर्स, गाड्या आणि आलिशान घरांवर करतात, हा पैसा आपण भरलेल्या टॅक्सच्या स्वरूपातला असतो. त्यातला थोडा खर्च जरी या रस्त्यासाठी केला असता तर किती सुखाचा प्रवास झाला असता. 5 मिनिटांच्या रस्त्यावर नुसता हाडांचा खुडखुडा झाला राव. नंतर बोलायला गेलं की काम चालू आहे, टेंडर निघतंय, अशी फालतू उत्तरं देतात. निवडून आल्यावर इकडे लक्ष तर द्यायचं नाहीच, पण टेंडरच्या नावाखाली फक्त पैसे खायचे काम सुरू आहे. काही महत्त्वाचे मुद्दे. प्रशासनाची उदासीनता. वर्षानुवर्ष परिस्थिती न बदलणे हे व्यवस्थेचे अपयश आहे. करांचा दुरुपयोग. जनतेचा पैसा रस्ते सुधारण्याऐवजी वैयक्तिक चैनीसाठी वापरला जातोय, हे तुमचे निरीक्षण मार्मिक आहे. नागरिकांचा त्रास. 5 मिनिटांचा प्रवासही शारीरिक त्रासाचा ठरत आहे. तुम्ही हा विषय मांडलात हे चांगलं केलं, कारण जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत प्रशासनाला जाग येणार नाही.